नमस्कार मंडळी, मी रुपेश आणि तुम्ही पाहत आहात 45 मराठी यूट्यूब चॅनल. आजचा भाग काहीसा वेगळा आहे. नेहमीच्या भागांमध्ये आपण पाहतो कटकारस्थान, भावना आणि सस्पेन्स. पण आज आज गोष्ट आहे खोटेपणाच्या बुरख्याचा पाडाव कसा होतो याची. आजच्या भागात घरोघरी मातीच्या चुली या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात भावनिक वळण घेणारं एक नाजूक पण खूप काही सांगून जाणारं दृश्य सादर केलं. सुरुवात होते ती ऐश्वर्याच्या नटून थटून कुठेतरी जाण्याच्या तयारीने. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान, एक वेगळीच चमक दिसत असते. सारंगनेही हे ओळखलं आणि तितक्यात त्याचा प्रवेश होतो. सारंग तिला पाहतो तसा त्या नजरेत एक वेगळाच ओलावा असतो. एक जाणीव, एक अपेक्षा आणि एक गोड स्वप्न. त्याला जाणवतं की ऐश्वर्या त्याच्या बाळाची आई होणार आहे आणि तो स्वतः एक जबाबदार बाबा होणार आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य, एक गोंधळलेपणाचं समाधान आणि मनात सुखद धुकं पसरलेलं असतं. पण ऐश्वर्या मात्र वेगळ्याच मूडमध्ये असते. ती खुश असते, हो, पण ते समाधान मातृत्वाचं नसून एका पार्टीत जाण्याचं असतं. ती घरच्यांना सांगते की ती शिबिरामध्ये चालली आहे. एक बनावट कारण. इथे सारंग तिच्याकडे टक लावून बघतोय आणि ते पाहून ऐश्वर्याला थोडी शंका येते. ती थेट विचारते, सारंग, तुम्ही असं का पाहताय? सारंग त्याचं गोड उत्तर देतो, तुम्ही तेजस्वी दिसताय कारण तुम्ही एका बाळाची आई होणार आहात. आधीच तुम्ही खूप गोड आहात आणि त्यात आता त्या मातृत्वाच्या आभाळासारख्या जबाबदारीमुळे तुमचं तेज अधिकच खुललंय. ही भावना इतकी हृदयस्पर्शी होती की प्रेक्षकही क्षणभर भावनातिरेकाने भारावले. पण जेव्हा तो पुढे बोलायला लागतो, जसजसे दिवस जातील तसं बाळ वाढेल आणि 7व्या महिन्यामध्ये. ऐश्वर्याला मात्र हे सगळं ऐकताना एक विचित्रसं वाटू लागतं. ती लगेच विषय बदलते. म्हणते, 7व्या महिन्याचं राहू द्या, मला सांगा मी आत्ता कशी दिसते? सारंग तिचं कौतुक करत राहतो. तुम्ही खूप गोड दिसताय. काळा धागा बांधा, नजरेपासून वाचाल. हे ऐकून ऐश्वर्याला सारं काही थोडं थोडं टाइमपास वाटायला लागतं आणि ती सारंगला थांबवते. ती निघण्याच्या घाईत असते, पण सारंग तिला सोडायला तयार नसतो. ऐश्वर्याच्या खोट्या शिबिराच्या निमित्ताने तोही तिच्या मागे निघतो. ऐश्वर्या त्याला नको नको म्हणते, पण त्याची ती काळजी बघून आपणही थोडे हलतो. सारंगच्या डोळ्यातली काळजी, त्याचा विश्वास आणि एक प्रकारचं भाबडे प्रेम, ते सगळं त्या क्षणात उतरलेलं दिसतं. आणि इथेच ऐश्वर्याच्या खोटेपणाची पुटं थोडीफार उघडायला लागतात. ती गोड गोड बोलते, सारंगची समजूत घालते. सारंग, तुम्ही आईजवळ थांबा. जानकी हॉस्पिटलमध्ये आहे आणि आई कायम चिंतेत असते. तुमचं घर सावरायला तुम्ही हवंच. आणि ती निघते, पण जाताना मागे वळून पाहते आणि सारंगने तिच्या चेहऱ्यावर गुंफलेली आपुलकी, विश्वास आणि गोड स्वप्नांची एक रेखा तिला दिसते. तो तिला सांगतो, स्वतःची काळजी घ्या. त्या साध्याशा वाक्यामध्ये त्याचं सगळं प्रेम, काळजी आणि नात्याचा गहिवर साठलेला असतो. या भागाचं सौंदर्य हे संवादांमध्ये नाही, तर त्या संवादांमागे दडलेल्या भावना, नजरा आणि नात्यांमधील विसंगतींमध्ये आहे. एकीकडे सारंग अगदी खरं आणि निष्पाप प्रेम करत आहे, दुसरीकडे ऐश्वर्या त्या नात्याच्या भावनिक गुंतवणुकीपासून लांब पळत आहे. हा भाग प्रेक्षकांना एक मोठा इमोशनल धक्का देऊन जातो की खरंच जी नाती दिसतात तशी असतात का, की त्यामागे काहीतरी अजून असतं. सारंगचं प्रेम, त्याची काळजी आणि त्याची निस्वार्थ भावना, त्या समोर ऐश्वर्याचं द्विधा वागणं, हे मालिकेचं पुढील प्रवास कोणत्या वळणावर घेऊन जातंय याची झलक दाखवून जातंय. सारंग जेव्हा ऐश्वर्याला म्हणतो स्वतःची काळजी घ्या, त्यावर ऐश्वर्या गोडपणे उत्तर देते, मी काळजी घेईन, फक्त तुम्ही मला मिस करा आणि आपल्या छोट्या गुंडूलाही. या संवादांमध्ये एक गोड पण खोटं लपवून ठेवलेलं प्रेम दिसतं. ऐश्वर्या सारंगच्या जिभेवर साखर ठेवते. हे प्रतिकात्मक नाही, तर खरोखरच तिने त्याच्या जिभेवर साखर ठेवलेली असते. हा क्षण जितका गोड, तितकाच खोदून पाहिला तर तितकाच फसवणूक करणारा. कारण जेव्हा सारंग तिच्या नजरेत तिच्या बाळाबद्दल स्वप्न रंगवत असतो, मी बाबा होणार, तू आई होणार, असं गाणं गुणगुणत नाचायला लागतो, त्याच वेळेस खरी गोष्ट दुसरीकडे घडते. तेवढ्यात ऐश्वर्याचा फोन वाजू लागतो. ती तो फोन घाईघाईत विसरून गेलेली असते आणि इथून सुरू होतो सगळ्या गुंत्याचा पहिला धागा. सारंग तो फोन उचलतो. तिथून ऐश्वर्याची मैत्रीण बोलते, काय ग, किती उशीर? ओंकार गार्डनला ये पटकन, पार्टी करायची आहे ना. फोन थांबतो, पण सारंगचे विचार सुरू होतात. त्याच्या मनात संशयाचा पहिला अंकुर उगम पावतो.
थोड्याच वेळात ऐश्वर्या फोन घेण्यासाठी परत येते. सारंग मात्र चोख सावध होतो. तो आता फोन होता तसाच ठेवून देतो आणि वरून नाटक करतो जणू काही त्याला काहीच माहीत नाही. ही एक मोठी मनस्थिती घालमेल दाखवणारी पद्धत आहे. कारण एकीकडे त्याच्या मनात भयंकर संशयाचे वादळ उठलेले आहे, पण चेहऱ्यावर शांततेचा मुखवटा आहे. इथे गोष्ट एका नवीन ट्रॅकवर वळते. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये जानकी आणि ऋषिकेश यांचा सीन सुरू होतो. जानकीच्या मनात आईबद्दल भीती आहे, काळजी आहे, ती खचलेली आहे. ऋषिकेश तिला धीर देतो. आपण आईला शोधू, ती सुरक्षित असेल असं सांगतो. जानकीचे डोळे पाणावलेले असतात, तिचं मन थरथरतं, पण तिच्या चेहऱ्यावर आईपणाची झळाळी कायम आहे. तितक्यात ओवी, सौमित्र आणि अवंतिका सोबत हॉस्पिटलमध्ये येते. ओवीने हट्ट धरून जानकीला भेटायचं ठरवलेलं असतं. ती आईला मिठी मारते, मोठ्यानं आई अशी हाक मारते आणि तो क्षण सगळ्यांना गहिवरून टाकतो. जानकी डोळे पुसते, कारण ती तिचं दुःख आपल्या मुलीला दाखवू इच्छित नाही. ओवी तिला सांगते, आई तू घरी आलीस की सगळं बरं होईल. ऋषिकेश आणि सौमित्रही मायलेकीच्या भेटीने भावूक होतात. या सगळ्या सीनमध्ये एक अतिशय हळवा परंतु मजबूत बंध दाखवला जातो, आई आणि मुलगी यांच्यातला. आणि त्याच वेळी जानकीसाठी तिची आई लताबाई ती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे हे अधोरेखित केलं जातं. मालिकेने अशा प्रकारे एका आईमधली दुसरी आई जोडली आहे. एक जण जी स्वतःच्या आईला शोधते आहे आणि दुसरी जी आपल्या मुलीच्या समोर भक्कम उभी राहण्याचा प्रयत्न करत आहे. पुन्हा एकदा कथा ऐश्वर्याकडे वळते. ती घरात खोटं बोलून शिबिराच्या नावाखाली मैत्रिणींना भेटायला पार्टीत जाते. हसणं, खिदळणं, मज्जा करणं सुरू असतं, पण त्याच वेळी तिच्या मागावर असतो सारंग. त्याने तिचं खरं ऐकलेलं असतं. आत्ता पाहणं बाकी आहे. तो तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवतोय. कुठे जाते, काय बोलते, काय करते, हे सारं तो स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार आहे. ही कहाणी आता एका टोकावर जाऊ लागलेली आहे. एकीकडे प्रेमात गोंधळलेला पण सच्चा सारंग, तर दुसरीकडे एकटेपणात गुंतलेली पण सतत काहीतरी लपवणारी ऐश्वर्या. आणि या दोघांमध्ये वाढत चाललेला अविश्वासाचा धूर. इथे मालिकेचं दिग्दर्शन आणि स्क्रिप्ट दोन्ही अतिशय नेटकेपणानं मांडलेलं आहे. एका बाजूला भावनिक भाग, जानकी, ओवी, ऋषिकेश यांच्या नात्याचा, आणि दुसऱ्या बाजूला रहस्य आणि धोका घेऊन येणारा ट्रॅक, ऐश्वर्या आणि सारंग यांचा. या सगळ्या घडामोडींनी आत्ता मालिकेचा पुढचा प्रवास अत्यंत उत्सुकतेचा बनलाय. ऐश्वर्या पार्टीत पोहोचते, जिथे तिच्या मैत्रिणी तिची वाट बघत असतात. त्यातली एक मैत्रीण उपरोधिक बोलते, दुसऱ्यांना वाट बघायला लावायची नेहमीची सवय आहे तुझी. ऐश्वर्या थोडी नाराज होत म्हणते, तसं काही नाही, ते घरातले. आणि तेवढ्यात तिच्या मैत्रिणी तिला चिडवायला सुरुवात करतात. काय ग, घरातल्यांनी तुला अजूनही सोडलं नाही वाटतं. या संवादातून समोर येतं की ऐश्वर्या तिच्या मैत्रिणींसमोर स्वतःचं एक वेगळंच रूप दाखवते. जणू ती घरात एक अडकलेली, दबलेली मुलगी आहे. पण खरी गोष्ट प्रेक्षकांना माहीत असते आणि याच क्षणी तिचा सगळा दिखावा उधळून लावायला तिथेच लपलेला असतो सारंग. सारंग सगळं बघत असतो. ऐश्वर्याने त्याला घरात सांगितलं होतं की ती गर्भसंस्कार शिबिराला चाललेली आहे आणि इथे ती मैत्रिणींसोबत पार्टीमध्ये हसत खिदळत बसलेली आहे. सारंगच्या डोळ्यांदेखत विश्वासाचं नातं दरदरून तुटतंय. त्याच्या मनात संशय नव्हे, आता खात्रीच निर्माण होते. मग ऐश्वर्या म्हणते, मला खूप भूक लागली आहे, चला आता. आणि ती जेवायला जाते मैत्रिणींसोबत. त्याच वेळी सारंग एक चतुर खेळी करतो. तो तिथल्या एका वेटरचे कपडे मागतो. रूप बदलून तो स्वतः वेटर बनतो आणि ऐश्वर्याच्या जवळच उभा राहतो सगळं ऐकण्यासाठी. तो आता थेट तिच्या शब्दांवर लक्ष ठेवतो. वागणं, बोलणं सगळं स्वतः पाहू इच्छितो. वेटरही त्याला मदत करतो. पार्टीमध्ये ऐश्वर्या तिच्या मैत्रिणींना सांगते, मला कधीपासून इथे यायचं होतं, त्या घरात इतकं कोंडल्यासारखं वाटायचं ना. हे ऐकून तिच्या मैत्रिणी लगेच म्हणतात, मग आम्हाला फोन करायचा ना, आम्ही आहोत ना तुझ्यासाठी. ऐश्वर्याचं हे बोलणं जे एका आदर्श घराच्या चित्राला छेद देतंय, ते सारंगच्या मनात खोल घुसतं. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये ओवी जानकीसाठी खास स्वतःच्या हाताने एक चित्र तयार करून घेऊन आलेली असते. त्या चित्रात ओवीने एक सुंदर घर, आजूबाजूला निसर्ग, शांतता, तिच्या मनातील घराचं चित्र काढलेलं असतं.
हे पाहून जानकी, अवंतिका, सौमित्र सगळेच घहिवरतात, अगदी ऋषिकेशही. जानकी ओवीला शाबासकी देते आणि ओवी तिच्या आईला ते चित्र अगदी तन्मयतेने समजावून सांगते. हा सीन प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारा, कारण तो नात्याच्या खऱ्या बंधांवर आधारलेला आहे. ओवी आई जवळून जायला तयारच नसते. ती रडत म्हणते, आई मला एकदा कुशीत घे ना ग. आणि जानकी तिला जवळ घेते. त्याच क्षणी बघणाऱ्याच्या मनात एकच विचार येतो की नातं हे बोलण्यात नाही तर स्पर्शात आणि अशा निशब्द भावनांमध्ये असतं. सौमित्र जानकीला सांगतो की उद्या कोर्टात तिची हजेरी आवश्यक आहे. ऋषिकेशला याची काळजी वाटते, पण सौमित्र त्याला धीर देतो. सगळे पेपर्स तयार आहेत. मेडिकल ग्राउंडवर सध्या बाहेर ठेवलंय, पण बेल मिळाली नाही तरी परत आत ठेवावं लागेल. एकीकडे कोर्टाची काळजी आणि दुसरीकडे आईचा शोध. जानकीच्या आयुष्याची लढाई एका बाजूला व्यक्तिगत आहे आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक न्यायासाठीची. अवंतिका जानकीच्या हातात हात देते आणि सांगते, वहिनी तुम्ही काळजी करू नका, आपण तुमच्या आईला शोधून काढू. माझं मन सांगतंय तो व्हिडिओ खोटा आहे. हे ऐकून ऋषिकेशला एक मानसिक आधार मिळतो. तो दोघांनाही थँक्यू म्हणतो, सौमित्र आणि अवंतिकाला, आणि स्वतः जानकीच्या जवळ थांबायचं ठरवतो. या भागाचा मुख्य गाभा हा आहे की नात्यांमध्ये बाह्य दिखावा आणि अंतरंग वास्तव यामध्ये किती मोठं अंतर असतं. एकीकडे ऐश्वर्या सारंगला फसवते आहे आणि दुसरीकडे जानकी तिच्या मुलीला प्रत्येक क्षणी आधार देते. एकीकडे घराबद्दल तक्रार करणारी ऐश्वर्या तर दुसरीकडे त्या घरासाठी लढणारी जानकी. ऐश्वर्याचं उत्तर सलग चालायला लागलं. ती म्हणते की ती प्रेग्नेंट नाही, हे घरच्या लोकांना सांगितलं होतं. पार्टीपैकी बाहेर किंवा शिबिरामध्ये जाण्याची बनावट गोष्ट आहे असं प्रत्ययाला येतंय आणि तिच्या मैत्रिणी तिला द क्वीन म्हणतात. ती म्हणते थापा क्वीन नाही तर नुसती क्वीन आहे. या संवादात एक मक्खनवत नकळत अहंकार, आत्मविश्वास आणि कल्पित साज भरलेला आहे. शेवटी ती मोठ्याने घोषित करते, मी घरच्यांना असं सांगितलं, मी गर्भसंस्कार शिबिराला चाललेले आहे. एवढं मोठं खोटं. आणि तितक्यात सारंग वेटराच्या वेशात थेट तिच्या शब्दांमागे उभा राहतो. तो सगळं ऐकतो. प्रत्येक उत्तर, प्रत्येक विनोद, प्रत्येक स्वप्न तरंग आणि प्रत्येक शब्द हृदयात खणखणीत दुखापत करतो. पुढे ऐश्वर्या नॉनव्हेज पदार्थ ऑर्डर करते. मैत्रिणी तिला स्मितपणे म्हणतात, श्रावण आहे ना तुला? ऐश्वर्या पुन्हा एकदा मोठ्याने म्हणते, श्रावण नाही, मी जानकी आहे का? या भरपाईची उणीव, ती जानकी पण नाही म्हणणं, या सर्व बोलण्यावर एक धोकाच दिसतो. सारंगचं मन आता पूर्णपणे बिघडतंय. खचून जातोय तो. मैत्रिणी तिला विचारतात, असं का केलंस ऐश्वर्या? ऐश्वर्या उत्तर देते, सारंगने प्रॉपर्टी पेपर्स पाहिले आणि सगळं माझ्यावर होतं, माझ्या नावावर होतं. ते समजायला त्याला खूप धक्का बसला आणि म्हणून त्याची मनभरणी करण्यासाठी, मी त्याचं मन साधण्यासाठी, सगळं शांततेत ठेवण्यासाठी मी आई आणि तो बाबा होणार असं त्याला सांगितलं. म्हणजेच मी प्रेग्नंट आहे म्हणणं हे माझं त्याच्यावर असलेलं नियंत्रण असं मला वाटलं. या शब्दांना सारंगच्या विश्वासाला अग्नी लागतो. त्याच्या हातातला ज्यूसचा ग्लास खाली पडतो. काचा फुटतात. त्याचा राग, त्याचा बेबसपणा, तो अशा तऱ्हेने नाराज होऊन तिथून निघून जातो की तो पुन्हा कधीच ऐश्वर्याचे तोंड पाहू इच्छित नाही. तो ग्लास फुटतो, आवाज घुमघुमू लागतो आणि सारे ग्राहक त्रस्त होतात आणि सारंग तिथून पळालेला असतो. मूक अवस्थेत, पारदर्शित, ते गोंधळलेलं प्रेम आणि पूर्णतः फसलेला विश्वास या सगळ्याचे प्रतीक आहे हा आजचा भाग. ऐश्वर्याच्या मैत्रिणी उजळतात, तुझ्या नवऱ्याला सारंगला इतकी काळजी आहे की तो वेटरसारखा तुझ्या मागे ज्यूस आणायला येईल? मॅडम तुमच्यासाठी चहा घ्यायचा आहे का? चहा हवा आहे का? कॉफी हवी आहे का? ऐश्वर्या हसून हसून म्हणते, ठीक आहे, मला चालेल ना. हा क्षण जितका विनोदी तितका हा गडदपणाचा आणि आरपारवरची काठेड. ऐश्वर्याच्या मैत्रिणी आणि ऐश्वर्यांमध्ये ही चर्चा चाललेली असते की सारंगला आपला घरगडी ठेवायचा आणि घरच्या लोकांना एक एक करून घराच्या बाहेर हाकलून द्यायचं. हे वाक्यसुद्धा सारंगच्या मनावर तीव्र आघात करतं. दुसरीकडे घरात सुमित्रा नानांसाठी दूध घेऊन जाते, पण नाना विचारतात, सासूसुनेची भांडणं, मुलीची काळजी यावरून त्यांनी समजलं की सुमित्रा ही जानकीसाठी प्रत्येक क्षणी खचत होती. नानांचे हे प्रेम आणि सुमित्राची असावी अशी काळजी यांचं प्रतिनिधित्व करते आई वडील असल्याचं. नंतर सुमित्रा ओवीबद्दल नानांना विचारते. ते सांगतात ती हॉस्पिटलला गेलेली आहे सौमित्र आणि अवंतिका सोबत.
घरात कोणी नसल्याची चिंता आणि ऐश्वर्या कुठे आहे, सारंग किती बिकट अवस्थेत आहे, या सगळ्या कल्पनांनी खोलवर खळबळल्याचं वातावरण निर्माण होतं. सारंगच्या मनात आता परिवर्तन उभरतं. ती त्याच्या आयुष्यात इतक्यात तोंडावर वसा केलेली साधी गोष्ट नाटक होताना दिसली. त्याने एक एक घरातलं नातं, जानकी, ऋषिकेश, ओवी, नाना सगळं त्याच्या ऐश्वर्याच्या चाऱ्यामुळे धोक्यात आलं. त्याच्या भावनांमध्ये खेद, अपराधीपणाचं ओझं आणि आकर्षक मनोबल दोन्हींचं संगम झालेला आहे. आणि मग साऱ्या जगाच्या दरवाज्यातून आत तो धावत धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचू इच्छितो. आणि आता त्याची फक्त एकच इच्छा उरलेली असते की खरं सांगायचं, सत्य सांगायचं ऋषिकेश दादाला आणि जानकी वहिनीला. पण ऋषिकेश त्याला थांबवतो. सारंग म्हणतो, दादा तू मला मारलंस तरी चालेल, पण मला एकदा जानकी वहिनीशी बोलायचं आहे. आणि अशा प्रकारे ज्या नात्यासाठी त्याने इतका विश्वास रचला, त्याच्या पुनर्निर्माणासाठी तो आता जानकी आणि ऋषिकेशसाठी योजना घट्ट बांधण्याचा निर्णय घेतोय. हे एक नवं ट्रॅक बनतंय. टीम जानकी, सारंग आणि ऋषिकेश आता तयार होत आहेत. पण खरी अशी धमाल तर पुढच्या भागात आहे. कारण आता सारंग, जानकी आणि ऋषिकेश मिळून ऐश्वर्याच्या आयुष्यात काय वादळ आणणार आहेत. ऐश्वर्या उघड होणार की तिला अजून एक शक्कल सुचणार, याचा क्लायमॅक्स जबरदस्त होणार आहे. आज तारीख आहे 12 ऑगस्ट 2025 आणि या तारखेला आपण घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या एका अत्यंत नाट्यमय वळणाचा साक्षीदार झालो आहोत. 45 मराठी चॅनलवर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास तयार केलेला आहे. मी केलेलं हे मालिकेचं विश्लेषण तुम्हाला खरंच मनावर परिवर्तन करत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. सबस्क्राईब करणं विसरू नका आणि हो, बेल आयकॉनवर टिचकी द्या म्हणजे पुढचा भाग चुकणार नाही. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं सारंगबद्दल मत काय आहे आत्ताच्या घडीला. ऐश्वर्याचं सत्य बाहेर आलं तर घरात काय होईल. तुम्हाला वाटतं का ती अजूनही कोणती तरी मोठी चाळबाजी लपवत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ इथे संपत नाही. तो आत्ता तुमच्या चर्चेत सुरू होतो. मी रुपेश, पुन्हा भेटूया 45 मराठीवर अशाच एका रंजक, थरारक एपिसोड विश्लेषणासह. तोवर जिथे कुटुंबात चुली पेटतात तिथे सत्याचं धगधगतं नाटक चालूच असतं. चला तर मग घेतो निरोप. भेटू पुढील भागात लवकरच. धन्यवाद.